नमस्कार, मी अविनाश चिलेकर. पीसीबी टुडे मध्ये आपलं स्वागत आहे. पीसीबी मध्ये आता मी अत्यंत महत्त्वाची माहिती म्हणजे मोशी कचरा डेपोची दुर्घटना झाली. आज 3 दिवस झाले, 72 तास होऊन गेले. या वेळेस 24 पैकी काहीतरी 8 कर्मचारी अजूनही ढिगाऱ्याखाली होते. मी स्वतः स्पॉटवरती जाऊन आलो. आताच साधारण एक 5च्या दरम्यान 3 बॉडी सापडल्या. एक बॉडी वायसीएमला पाठवले, 2 बॉडी अजून त्याच्यात ओळख पटायची, आणखी बॉड्या आतमध्ये त्या ढिगाऱ्याखाली आहेत. ज्यावेळेस महापालिका प्रशासनाला सर्व बाजूंनी तुफान टीका झाली की बचाव कार्यामध्ये हलगर्जीपणा होतोय, त्यावेळेस कुठे त्यांनी यंत्रणा आणखीन वाढवली आणि तिथून पुढे गतीने ते सुरू झाले. मी बाकी आता ते जे काय असेल ती बातमी आपण नंतर पाहूच, पण मला महत्त्वाचा विषय आताच्या या निमित्ताने एक महत्त्वाचा विषय बोलायचा म्हणून खास हा व्हिडिओ करतोय. पिंपरी चिंचवड 30 लाखाचं शहर. या शहरातून गोळा होणारा जो कचरा आहे तो कचरा साधारण 1200 मेट्रिक टन असतो. आता या कचरा डेपोमध्ये मोशी कचरा डेपो म्हणून 81 एकराचा तो कचरा डेपो आहे. या कचरा डेपोमध्ये गोळा होणारा कचरा हा 1992 पासून आतापर्यंत रिचावला जातोय. त्याच्यावरची जी प्रक्रिया करून तो डोंगर खाली बसवायचे, बायोमायनिंग प्रोसेस करायची वगैरे वगैरे सगळे, त्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती आतापर्यंत हलगर्जीपणा झाला. प्रत्यक्षामध्ये प्रशासकीय याच्यामध्ये विविध योजना त्यांनी दाखवल्या. प्लॅस्टिक पासून पेट्रोल निर्मिती, गांडूळ खत निर्मिती, असे बरेच प्रोजेक्ट दाखवले. आता नंतरच्या काळातला हा EVSचा प्रोजेक्ट, कचऱ्यापासून वीज निर्मितीचा प्रोजेक्ट, तिथे ही दुर्घटना घडली. हा बाकी सगळा भाग झाला. हे कचऱ्याचे जे प्रचंड मोठ्या प्रमाणावरती डोंगर निर्माण झालेत ना, त्यातून निर्माण होणारा मिथेन वायू हा मानवी आरोग्याला अत्यंत घातक आहे. याच्याबद्दल मी खास बोलणार आहे. मिथेन वायू जिथे कचरा कुजतो त्याच्यातून बाहेर पडणारा जो मिथेन वायू, मागे कचरा डेपोला आग लागली होती, त्याचे कारण तिथून निर्माण होणारा जो मिथेन वायू आहे त्याच्यामुळे ती आग लागली होती. त्याच्यावरती चौकशी झाली, पुढे काय झालं काय माहित नाही. तो अहवाल दडपला. त्याच्यामध्ये सांगायचा हेतू, इतक्या मोठ्या प्रमाणावरती कचऱ्याचे जे डोंगर उभे राहिलेले आहेत त्यातून निर्माण होणारा जो मिथेन वायू आहे, भारतामध्ये सर्वाधिक मिथेन वायू या कचरा डेपोमधून बाहेर येतोय, असा अहवाल कोणी दिला होता? जागतिक संघटनेने दिला होता. सॅटेलाइट मॅपिंग, ज्याला उपग्रहामार्फत संपूर्ण जगातल्या विविध ठिकाणं जिथं मिथेनचे वायू निर्मिती होते त्याचे स्पॉट आयडेंटिफाय केले. त्याच्यामध्ये मोशीचा कचरा डेपो हा हॉटस्पॉट म्हणून डिक्लेअर केला. म्हणजे त्यावेळेस मोशी कचरा डेपो संदर्भात मिथेन वायूच्या वाढत्या उत्सर्जनाबद्दल जागतिक स्तरावरील सॅटेलाइट डेटा इस्रोनी आणि इतर जागतिक उपग्रहांच्या सहाय्याने तयार केला. नंतर राष्ट्रीय हरित लवादाच्या निदर्शनानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला गंभीर नोटीस बजावली. केव्हा? 16 जानेवारी 2025, म्हणजे फक्त 1.5 वर्ष झाले. आणि त्या नोटीसमध्ये त्यांनी सांगितलं होतं की या संदर्भामध्ये तुम्ही तातडीने काहीतरी कारवाई करावी. काय कारवाई करावी याचा तपशील सुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये दिलेला आहे. आणि भारतातील मिथेन वायू उत्सर्जनाच्या हॉटस्पॉट बाबत जागतिक उपग्रहाद्वारे मिळालेल्या माहितीच्या आधारे आणि राष्ट्रीय हरित लवाद म्हणजे NGT आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली होती. मोशी कचरा डेपोतून मोठ्या प्रमाणावरती मिथेन गॅस हवेत सुटल्या असल्याने पर्यावरण आणि मानवी आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाल्याचे त्या नोटीसमध्ये नमूद केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी उपाय पण सांगितले होते की ह्याच्यामध्ये उपाय काय सांगितले की नवीन कचरा टाकणं त्या ठिकाणी बंद करा. तरी सुद्धा 1.5 वर्ष कचरा तिथंच रिचवला जातो, दुसरी जागाच नाहीये. दुसऱ्या जागेसाठी यांनी प्रयत्न केला नाही. जी पुनवळ्याची जागा DP प्लॅनमध्ये होती ती जागा त्यांनी कचरा डेपो तिथला रद्द केला. मोशी कचरा डेपोमध्ये नवीन घनकचरा टाकणे त्वरित बंद करावे असं त्या नोटीसमध्ये म्हटलं होतं. केवळ विघटन न होणारा कचराच तिथे टाकावा. दुसरा उपाय सुचवला होता मिथेन डिटेक्टर्स बसवणे. डेपोच्या परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी मिथेन वायू शोधणारी उपकरणं बसवावीत आणि वायूच्या पातळीवर नियमित देखरेख ठेवावी. काहीही केलं नाही 1.5 वर्षामध्ये या विषयावरती. बायोमायनिंगचा आराखडा, साचलेल्या जुन्या कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी कालमर्यादा आणि ठरवून ठोस आराखडा सादर करावा. फक्त बायोमायनिंगसाठी मला वाटतं आतापर्यंत साधारण 500 कोटी रुपये खर्च केला. बायोमायनिंगची प्रोसेस तिथं सुरू आहे. पहिल्या टप्प्यात आता मी जिथं गेलो त्यावेळेस पाहिलं, पण ती अत्यंत संथ गतीने आहे. आणि जो खर्च झाला त्याप्रमाणे मध्ये झालेलं काम हे अत्यंत विसंगत आहे. त्याच्यामुळे फक्त कागदोपत्री काम जे दाखवलंय 100 रुपयाचं, कागदोपत्री 100 रुपये, प्रत्यक्ष काम 50 रुपयाचं.
असं ते सुरू आहे. गॅस कलेक्शन यंत्रणा म्हणजे मिथेन गॅस गोळा करून त्यापासून ऊर्जा निर्मिती करणे आणि सुरक्षितपणे तो गॅस नष्ट करण्याची यंत्रणा उभी करा. काहीही यंत्रणा उभी केलेली नाही. ही महापालिकेचे त्याच्यात दोष आहेत. दरम्यानच्या काळामध्ये महापालिकेकडून त्यांनी 2 लाखाची बँक गॅरंटी घेतली MPCBने महापालिकेकडून. आता ह्या दुर्घटनेनंतर ती बँक गॅरंटी परवा जप्त पण केली आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं की प्रशासनाने या विषयावर काय केलं? काहीही केलं नाही. दरम्यान याच विषयावरती पर्यावरण विभागाचे जे प्रमुख आहेत संजय कुलकर्णी, त्यांना आजच त्यांच्याशी बोलताना विचारलं की हे काय, ते म्हटले ती नोटीस चुकीची आहे, त्याच्यामध्ये काही तथ्य नाही आहे. मला थोडा धक्का बसला. त्यांचं म्हणणं असं आहे की राज्यातल्या नाही देशातल्या सगळ्या महापालिकांना अशा नोटीस आहेत मिथेन गॅस निर्मिती संदर्भामध्ये. पण त्या नोटीसमध्ये भारतामधला हॉटस्पॉट मोशी कचरा डेपो आहे. अरे म्हणजे याचं काहीतरी गांभीर्य आहे ना. म्हणून मिथेन वायूचा नेमका मानवी आरोग्यावर काय परिणाम होतो याचा मी सहज तपास केला. तर मिथेन हा एक अत्यंत प्रभावी हरितगृह वायू आहे. हा वायू मानवी आरोग्य, पर्यावरण आणि जागतिक हवामानासाठी अत्यंत घातक आहे. मिथेनचे मुख्य दुष्परिणाम खालीलप्रमाणे आहेत. काय पहा, हवामान बदल आणि जागतिक तापमान वाढ याला प्रमुख कारण मिथेन वायू आहे. मिथेन हा कार्बन डायऑक्साईड पेक्षा वातावरणात उष्णता रोखून धरण्याच्या बाबतीमध्ये सुमारे 80 पटीने अधिक शक्तिशाली आहे. बरं, कार्बन डायऑक्साईडच्या बाबतीत जागतिक तापमानात होणाऱ्या वाढीपैकी जवळपास 1/3 वाढ ही फक्त मिथेन वायूमुळे होते. म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग जे होतंय त्याच्यामध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेचा मोशी कचरा डेपो हा किती भर टाकतोय. इकडे पर्यावरणाच्या गप्पा मारायच्या, तिकडे मिथेन गॅसची निर्मिती प्रचंड मोठ्या प्रमाणावर होत असताना कुठलीही उपाययोजना करायची नाही. हे महापालिकेचा दुटप्पीपणा आहे. या मिथेन वायूच्या निर्मितीमुळे तीव्र पूर, प्रदीर्घ दुष्काळ आणि चक्रीवादळासारख्या अत्यंत हवामानातील घटना घडतात. जागतिक तापमान वाढ कशामुळे होते? मिथेन वायूमुळे. त्याच्यामुळे पुढे काय होतात? त्या बाकीच्या घटना होतात. आरोग्यावर होणारा परिणाम, हवेत मिथेनचे प्रमाण वाढल्यास ऑक्सिजनची पातळी कमी होते, ज्यामुळे श्वास गुदमरण्याची म्हणजे त्याला आपण समस्या निर्माण होते. थोडक्यात दम्याचा पेशंट असेल तिथं जर गेला तो गेलाच म्हणून समजा. जास्त प्रमाणात मिथेन श्वासात गेल्यास चक्कर येणे, डोकेदुखी, मळमळणे आणि हृदयगती वाढणे अशी लक्षणे दिसतात. आत्ता कचरा डेपोवरती साधारण 3 तास होतो. 3 तासामध्ये तिथली जी दुर्गंधी आणि वायू थोडक्यामध्ये, त्याच्यामुळे आता माझं सुद्धा डोकं दुखतंय. म्हणजे ते प्रत्यक्ष तिथं काम करणारी जी मंडळी असतील त्यांच्या बाबतीत काय किती हलगर्जीपणा झाला असेल, त्यांच्या आरोग्याची कुठलीही काळजी घेतली गेली नाही. बंदिस्त जागेमध्ये उदाहरणार्थ खाणी किंवा सांडपाणी प्रक्रिया केंद्र, मिथेनचा स्फोट होण्याचा किंवा विषबाधामुळे मृत्यू होण्याचा मोठा धोका असतो. किती घातक आहे पहा. आणि अशा परिस्थितीमध्ये तिथे हे कर्मचारी काम करत होते. विषारी ओझोनची निर्मिती, मिथेनच्या उत्सर्जनामुळे वातावरणाच्या खालच्या थरात घातक ओझोन तयार होतो. या ओझोनमुळे प्रदूषणामुळे जगभरात दरवर्षी लाखो लोक श्वासाच्या विकाराने मृत्यू पावतात. शेती आणि इतर परिसंस्थांना त्याचे काय नुकसान होतं? जमिनीवरील ओझोनच्या प्रदूषणामुळे वनस्पती आणि पिकाची वाढ खुंटते, शेतीचे मोठे नुकसान होते आणि अन्न उत्पादन घटते. असे मिथेन वायूचे परिणाम आहे. आणि या बाबतीमध्ये कोणी राज्य सरकारने म्हटलेलं नाहीये. या बाबतीमध्ये जे महापालिकेला कोणी नोटीस बजावली होती तर ती NGT नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल आणि MPCB महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड म्हणजे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी महापालिकेला या संदर्भात बजावून सुद्धा त्या संदर्भात काही दखल घेतली गेली नाही. परिणामी कचऱ्याचे डोंगर हे अगदी 60 मीटरपर्यंत उंच वाढलेले आहेत, ते वाढत आहेत. ते डोंगर त्याच्यातून निर्माण पावसाचं पाणी पडलं, ते डोंगर जड झाले, त्यातलं प्लॅस्टिक वगैरे त्याच्यामुळे ते सगळा कचरा, दबलेला कचरा हळूहळू तो खाली घरंगळत आला. त्याच्यातून तो डोंगर निसरडा झाला आणि तो कचरा सगळा त्या इमारतीवर पडला आणि ती दुर्घटना घडलेली आहे. महापालिका प्रशासनाचं दुर्लक्ष, जनता सुद्धा मुरदाड झाली आहे. पर्यावरण प्रेमी एवढं जीव तोडून सांगतायत या शहराचं पर्यावरण वाचवा. नदी नालेपासून हवा प्रदूषण, ध्वनी प्रदूषण या बाबतीमध्ये पिंपरी चिंचवड आता धोक्याच्या पातळीकडे वळते आहे. पर्यावरणप्रेमी याविषयी भरपूर महापालिकेला सांगतात, पण गिंड्याच्या कातडीचं प्रशासन या बाबतीमध्ये लक्ष देत नाही. आणि आताची दुर्घटना ही त्याचंच एक प्रत्यंतर आहे. मिथेन गॅस निर्मितीमुळे पिंपरी चिंचवड शहरामध्ये होणारे जे वायू प्रदूषण आहे हे किती घातक आहे. देशामधला हॉटस्पॉट पिंपरी चिंचवडचा कचरा डेपो आहे. हा अपघाताच्या निमित्ताने ही सगळी आता जी चिरफाड सुरू आहे, जे पोस्टमॉर्टम सुरू आहे त्याचाच हा एक फक्त भाग आहे.
जे आता 8 जण खाली अडकलेले कचऱ्याच्या ढिगाखाली त्यांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. कदाचित आज संध्याकाळपर्यंत ते पूर्ण होईल. परंतु ह्या सगळ्या विषयातला त्या मृतांच्या बाबतीत आता ते मृत आहेत, त्यांना नुकसान भरपाई, त्यांच्या नातेवाईकांना सरकारी नोकरी, महापालिकेत नोकरी वगैरे हे आता सरकारी त्या घोषणा होतील. पण ह्या संपूर्ण ह्याच्यातला एक कंगोरा जो आहे मिथेन गॅस निर्मितीचा आणि मिथेनपासून होणाऱ्या दुष्परिणामाचा, तो फार महत्त्वाचा आहे. सर्वांनी त्याची गंभीर दखल घ्यावी. किमान मी आता जो व्हिडिओ करतोय त्याच्यावरती तुम्हाला काय वाटतं तुम्ही जरूर व्यक्त व्हा. हा माझा एकट्याचा प्रश्न नाही, हा भावी पिढीसाठी अत्यंत महत्त्वाचा, शहराच्या पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. म्हणून खास हा व्हिडिओ केला. धन्यवाद.